राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभाग धुले शहरात पदाधिकारी संपर्क अभियानाअंतर्गत बैठक संपन्न। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय कल्याणजी आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुले शहरात पदाधिकारी संपर्क अभियान अंतर्गत बैठक संपन्न झाली। ही बैठक झाशी राणी चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत ओबीसी सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन आवटे, ओबीसी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माली, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी, शहर महिला अध्यक्ष जया साठोके यांच्यासह अतुल अहिरराव, दशरथ शिंदे, देविदास विस्पुते, बापू पवार, पुंजाराम राजगुरे, विजय लहांगे, महेश काले, आसिफ शेख, अशोक करंजे, सुरेश अहरे, अरुण वागदे, निखिल पाटिल, राहुल पोड, अभिजीत देवरे, स्वप्निल पोड, राज चौधरी, किशोर केदार, महेंद्र शिरसाट, रंजना निकुंबे, योजना हिरे, चंद्रकला खैरनार, चंद्रकला शिरसाट, पम्मी शेख आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत कल्याणजी आखाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पक्षबांधणीसाठी सक्रिय काम करण्याचे आवाहन केले। त्यांनी ओबीसी समाजाच्या हक व न्यायासाठी पक्षाच्या माध्यमातून अधिक कार्यशील राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले। धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी संपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी अधिक सक्रियता राखण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला। निघून गेले म्हणून मी आपल्या सर्वात पहिले दिलगिरी व्यक्त करतो। काकासाहेब, दुसरी गोष्ट अशी आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये धुळे शहरामध्ये खूप काही मोठा इतिहास घडून गेलेला आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व लोक काही नाराजगीच्या निमित्ताने सोडून गेलेले होते, म्हणून आज इथं संख्या कमी आहे। पण संख्या ही एकदम कमी पण नाहीये, त्याच्या अगोदर खूप सारे लोक आलेले होते आणि कैलास भाऊ परत आल्यामुळं कैलास भाऊंवर प्रेम करणारे, ईशाबाईंवर प्रेम करणारे सर्वच लोक परत वापस येत आहेत। याच्या पुढे आपल्याला याच्यापेक्षा जास्त संख्या दिसून येईल, मी अशी आपल्याला ग्वाही देतो। काकासाहेब, पदाधिकारी संपर्क अभियान निमित्त आपण धुळे दौऱ्यावर आले आहात, सर्वात प्रथम आपलं हार्दिक स्वागत। आणि आजची या ठिकाणी होत असलेली ही बैठक एका महत्त्वपूर्ण विषयासाठी आयोजित करण्यात आली। आपल्या पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष खासदार तटकरे साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपल्या पक्षाला अतिशय घवघवीत यश निवडणुकीमध्ये मिळालं। आपला पक्ष सत्तेमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आता आहे। मात्र आगामी काळामध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपला पक्ष भक्कम असला पाहिजे आणि आपला पक्ष निवडणुकांसाठी सज्ज असला पाहिजे। या हेतूने पक्षातले सर्व फ्रंटल आणि शेल सक्रिय करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि सर्वच फ्रंटल शेल जे आहेत या फ्रंटल शेल्सला प्रत्येकाला 100 दिवसाचा कार्यक्रम, प्रत्येकानं 100 दिवसाचा आगामी टप्प्यातला हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबविण्याचा त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिले। कारण जोपर्यंत पक्षाचे फ्रंटल शेल सक्रिय होणार तोपर्यंत फ्रंटल शेल हे भक्कम होणार नाही आणि जोपर्यंत फ्रंटल शेल सक्रिय आणि भक्कम होणार नाही तोपर्यंत पक्षही सक्रिय आणि भक्कम असू शकणार। म्हणून या ठिकाणी सर्व फ्रंटल शेल्सला त्या ठिकाणी त्यांनी फ्युचर टास्क म्हणजे एक प्रोग्राम दिला आणि त्याच्या अनुसरून त्या ओबीसी विभागाच्या वतीने आगामी काळामध्ये लवकरच ओबीसी जोडो यात्रा काढण्याचा आम्ही निर्णय घेतला। ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये त्या वेगवेगळ्या विभागातून काढण्यात येणार। ही यात्रा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे ती जोरदारपणे झाली, कारण
तुम्ही नावातच ओबीसी जोडो यात्रा यावरून आपल्याला नेमकं आपलं उद्दिष्ट काय आहे हे अगदी स्पष्टपणानं त्या नावामध्ये येतं.